राष्ट्रवादीचे नेते आणि प्रतोद अनिल पाटील आपल्यासोबत आहेत। सर, काल राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली। बैठकीमध्ये अजित पवार यांची निवड सुद्धा झालेली आहे गटनेतेपदी। आता सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे, महाराष्ट्र विचारत आहे की आता मुख्यमंत्री कोण होणार, शपथविधी कधी होणार आहे, काय उत्तर आहे? मुळामध्ये प्रत्येक पक्षाची आता प्रक्रिया असते। त्याच्यामध्ये गटनेता निवडला जातो, मुख्य प्रतोद निवडला जातो, त्याच्यानंतर पाठिंब्याचं पत्र हे राज्यपालांकडे दिलं जातं आणि महायुती म्हणून निवडणूक आम्ही लढलेली, त्यामुळे तिन्ही पक्षांच्या आधी गटनेते जे असतील, नेता निवडीची जी प्रक्रिया असेल ती पहिल्या टप्प्यात पार होईल, मला जी काही कल्पना आहे त्याच्यानुसार। आणि त्यानंतरच मग पुढच्या प्रक्रियेमध्ये राज्यपालांकडे दावा दाखल करायचा, कसा दावा दाखल करायचा या बाबतीमध्ये तिन्ही पक्षाचे नेते राज्यात बसतील आणि त्याच्यानंतर केंद्रामध्ये अमित भाई शाह असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ असतील, सगळे मोदी साहेबांपासून सगळ्यांपासून त्यांच्याशी एकत्रित चर्चा होऊन मग पुढचा राज्यपालांकडे जे काही दिलेली पाठिंब्याचं जे पत्र असेल त्याच्यानंतर राज्यपाल एक तारीख निश्चित करतील। त्यामुळे काही कालावधी याच्यामध्ये जाईल, पण सरकार, मुख्यमंत्री हा कोण बसेल, काय बसेल, हा सर्व अधिकार हा नेत्यांना आहे। पण आता आपण बघतो की महायुतीमध्ये राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, सगळ्याच पक्षांना चांगलं बहुमत मिळालेलं, चांगल्या जागा निवडून आलेल्या आहेत। अशा वेळी मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला काय असणार आहे? जी माहिती मिळत आहे 2-2-1 असा फॉर्म्युला ठरू शकतो। आपली काय माहिती, आपण काय सांगाल? नाही, या प्रकारचा फॉर्म्युला कुठे काही चर्चेत आहे किंवा या प्रकारचा फॉर्म्युला कुठे काही ठरवला जाईल असलं काही नसतं। शेवटी प्रत्येक पक्षाला वाटतं की आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री असला पाहिजे, आम्हालाही वाटतं की आमचे अजितदादा हे मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि ते असले पाहिजे। शेवटी गणिताचा हा विषय असल्यामुळे ज्या पक्षाचे जास्त आमदार असतात, स्वाभाविक आहे त्यांचा अधिकार जास्त असतो आणि हा फॉर्म्युला काही ठरलेला आहे आणि त्याची काही चर्चा कुठे चाललेली आहे असं तरी मला अजून काही माहिती नाही आहे आणि तसं काही वाटत पण नाही आहे। अजित पवार मुख्यमंत्री होतील यावेळी तरी? कारण की आपण बघितलं की मागच्या अनेक वर्ष राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांच्यासोबत असताना अनेकदा ते उपमुख्यमंत्रीच राहिलेले आहेत, अनेकदा त्यांनी बजेट सादर केलेलं आहे, मात्र मुख्यमंत्री पदावर ते अजूनही बसलेले नाही आहेत। आता महायुतीमध्ये ह्या बाबतीमध्ये जी चर्चा करायची असेल ती काही माझ्या स्तरावरती किंवा स्थानिक स्तरावरती काही कुठली होत नसते किंवा त्याच्याविषयी बोलण्याची काही आवश्यकता पण नसते। पण महायुतीचे जे वरिष्ठ नेते असतील त्या बाबतीमध्ये आमच्या पक्षाच्या आमदारांचं आणि कार्यकर्त्यांची आग्रहाची विनंती असणार आहे की दादा हे राज्याचे एक सक्षम नेतृत्व आहे, अभ्यासू नेतृत्व आहे, निर्णय क्षमता असलेलं नेतृत्व आहे, त्यांनाही संधी मिळाली पाहिजे, हा आग्रह आमचा तर असणारच आहे। पण महायुतीमध्ये भाजपला जर जास्त जागा मिळालेल्या आहेत तर जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असतील तर आपलं त्यांना समर्थन असणार आहे? आमच्या बाबतीमध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वात निवडणूक लढलेली आहे, त्यामुळे शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील, महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून कोणालाही पाठिंबा असणार आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही आणि त्याच्यामध्ये शंका ठेवण्याचं काही कारण पण नाही। काल आपण साम टीव्हीशी बोलताना जो दावा केला की राष्ट्रवादीमधले काही लोक आपल्या संपर्कात आहेत, याच्यानंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे की पुन्हा एकदा राष्ट्रवादी फुटणार, तर राष्ट्रवादी नेमकी कोणत्या पातळीवरती आता यावेळी फुटणार आहे? आपल्या कोणते लोक आपल्या संपर्कात आहेत? फक्त जिल्ह्यातले आहेत, राज्यातले आहेत की मग देश पातळीवरचे? नाही, मी हा सगळा विषय जो तो माझा वैयक्तिक आहे, पक्ष स्तरावरती असल्या प्रकारची कुठली काही चर्चा झालेली नसली, पण राज्यामध्ये जी आता एकंदरीत परिस्थिती आहे, लोकसभेला यश प्राप्त झाल्यानंतर एक वेगळी भाषा महाविकास आघाडीच्या नेत्यांमधनं आपल्याला सातत्याने बघायला मिळाली, पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर आत्ता ज्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बऱ्याचशा सर्वे करणाऱ्या टीमने किंवा सर्वे करणाऱ्यांनी हेच वक्तव्य केलं होतं, सेंच्युरी कोणी सांगायचं सेंच्युरी पास होईल की नाही, कोणी सांगायचं की 120 125 येतील, सगळे दावे आता कुठेतरी फोल ठरलेले दिसत आहेत आणि डबल सेंच्युरी त्या ठिकाणी क्रॉस करून महायुती पुढे सरकलेली आहे। आत्ता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्यामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून अजितदादांनी उचललेलं पाऊल हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये महाविकास आघाडीच्या कोणत्याही पक्षात, म्हणजे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा उभाटा गट असेल, यांच्यामध्ये एक मात्र निश्चित खळबळ उडालेली आहे की आपण थांबलो आणि आता त्याचा कुठेतरी पश्चाताप करण्याचे वक्तव्य जे आहेत ते सातत्याने आमच्या कानावरती येत आहेत। म्हणून पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने आणि भवितव्य कुठल्या पक्षात हा जर का विचार केला तर अजितदादा हे खंबीर नेतृत्व आहे
त्याच्या पाठीमागे उभं राहण्याची सातत्याने जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर कार्यकर्त्यांबरोबर चर्चा सुरू आहे. केंद्रातही एखाद दुसरी जागा जी रिकामी ठेवलेली असेल त्यात सुद्धा काही बदल होऊ शकतात. आणि राज्यामध्ये मला नाही वाटत की विरोधी पक्षामध्ये आता 50-49 आमदार असल्यामुळे तिकडे फार काही कोणी टिकेल असं मला वाटत नाही. खरं तर मागच्या वेळी जेव्हा राष्ट्रवादी फुटणार असं म्हटलं जात होतं तेव्हा भाजपच्या नेत्यांकडून काही महायुतीच्या नेत्यांकडून सांगितलं जात होतं की राष्ट्रवादीचा एक नेता आमच्याकडे येणार आहे, त्याच्यासाठी आम्ही एक मंत्रिपद शिल्लक ठेवलेलं आहे. यावेळी देखील अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. कुणी आहे संपर्कात की ज्याच्यासाठी तुम्ही जागा रिकामी ठेवाल? नाही, ते आपल्याला त्याचा रिझल्टच मिळेल. मला अंदाज आहे की मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा महायुतीमध्ये एक जागा ही कॅबिनेटची रिकामी ठेवलेली होती. ती पुढच्या काळात सुद्धा मला असं अंदाज आहे की एक जागा रिकामी असेल आणि तोही निर्णय कदाचित कोणत्याही मधनं ती जागा रिकामी ठेवली गेली म्हणजे त्या कोणत्याही पक्षामध्ये तो निर्णय लवकरच आपल्याला ऐकायला मिळेल. पण राष्ट्रवादीमध्ये ठेवली जाईल का? राष्ट्रवादीमध्ये ठेवण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही आहे, पण तिन्ही पक्षांमधनं मिळून एक जागा रिकामी ठेवली जाईल आणि त्या ठेवलेल्या जागेवरती कोणाची वर्णी लागेल हे आता मला काही विचारायची आवश्यकता नाही. ते जनतेलाही आणि मीडियालाही माहिती आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लवकरच घेतल्या जाणार आहेत. या अनुषंगाने पुन्हा एकदा अजित पवारांकडे जोरदार इन्कमिंग होईल. अजित दादांकडे इन्कमिंग हे कालच्या निकालानंतरच सुरू झालेलं आहे. पुढच्या दीड महिन्यामध्ये आपल्याला जिल्ह्यामध्ये इन्कमिंग जे असणार आहे ते विकासाच्या दृष्टिकोनातून आणि एक जो शब्द बोलेल तो शब्द पाळणारा व्यक्तिमत्व, महाराष्ट्रातलं एक डिसिजन मेकिंग पॉवर असलेलं नेतृत्व, या नेतृत्वाकडे तरुणांचा खास करून सर्वात जास्त आकर्षण आपल्याला बघायला मिळेल. आणि महाराष्ट्रामध्ये हे पक्ष संघटन प्रचंड मोठ्या प्रमाणावरती स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या आधी आपल्याला झालेलं दिसेल. काल माध्यमांशी शरद पवार बोलत होते. त्यांनी असं म्हटलं की निकाल जो आलेला आहे तो आता स्पष्ट आहे, मात्र त्याच्यानंतर मी घरी बसणार नाहीये, मी पुन्हा एकदा जोमाने मैदानात उतरणार आहे. काय वाटतं यावेळी तुम्ही त्यांची धास्ती घेणार आहात? नाही, पवार साहेब आदरणीय आहेत. पवार साहेबांसारखं नेतृत्व घरात बसून चालणार नाही. त्यांनी ते फिरलंही पाहिजे. आणि पवार साहेबांचा आशीर्वाद हा एक राजकीय आशीर्वाद, त्यांच्या अनुभवांची शिदोरी जी आहे ती महाराष्ट्रातल्या जनतेला नक्की मिळाली पाहिजे. त्यांनी फिरलंही पाहिजे आणि आता सरकार आलेलं आहे तर त्यांना मार्गदर्शनही केलं पाहिजे. ह्याच अपेक्षा आहेत. जे वरिष्ठ असतात त्या वरिष्ठांकडनं घर कसं चालवावं, महाराष्ट्र कसं चालवावा याचा आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी नक्की फिरलं पाहिजे. त्यात काही दुमत नाही. एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न, काल एक फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता. त्याच्यामध्ये अजित पवार यांच्यासोबत तुमचे जे सल्लागार होते अरोरा यांनी त्यांच्या खांद्यावरती हात ठेवला होता. याच्यावरती अनेकांनी नाराजी व्यक्त केली, कारण की अजित पवार हे अनेकांनी खरं तर म्हणजे त्यांना आदर्श मानतात किंवा मोठे नेते आहेत, अशा व्यक्तीच्या खांद्यावरती हात ठेवणं हे अनेकांना रुचलेलं नाही आहे. तुम्ही कसं बघता याच्याकडे? कोणाला काय वाटेल त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आमच्या नेत्याने ज्यावेळेला एखाद्याच्या खांद्यावर आणि डोक्यावर हात ठेवला याचा अर्थ तो नेता फार विचार करून ठेवलेला तो हात असतो. अरोराने हात ठेवलेला चालेल दादांच्या खांद्यावरती? आणि अरोरांनी ठेवलेला मी बघितला नाही, पण आमच्या नेत्याने जर का काही ॲक्सेप्ट केलेलं असेल तर ते विचारपूर्वक केलेलं असेल. आणि ज्याने कष्ट केलेले असतील, ज्याने समजा जर का पक्षवाढीसाठी ज्या वेळेला सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक उलटं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तशा परिस्थितीमध्ये जर का कोणी उभा राहत असेल तर काहीही ॲक्सेप्ट आहे आम्हाला. कारण पडतीच्या काळामध्ये समजा कोणी जर का आमच्यासोबत असेल तर तो व्यक्ती ही आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. तर आपण पाहत आहोत की शरद पवार पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरणार आहेत. मात्र त्यांच्या आशीर्वादाची आणि त्यांच्या मार्गदर्शनाची राज्याला गरज असल्याचं सुद्धा खरं तर जी प्रतिक्रिया आहे ती आपल्याला अनिल पाटील यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.